उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून फिर्यादी यांना योग्य तो न्याय मिळत नसल्याने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची मुलगी यांच्या वतीने 20 जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे। पत्रकारांशी संवाद साधताना भारती साहेबराव अहिरे व सुप्रिया अहिरे यांनी सांगितले की दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी अर्जदार यांच्या राहत्या घरी घडलेली घरफोडीचा दिनांक 5 मे 2025 रोजी घडलेली उपनगर पोलीस स्टेशनकडील सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार वायकर यांच्या मार्फत दोन्ही गुन्ह्यातील समावेश असलेले एकूण 14 आरोपी यांची संपूर्ण चौकशी न होता गुन्ह्याचा तपास कायदेशीरपणे झालेला नाही। त्यामुळे सदर तपासी अंमलदार यांना सदर गुन्ह्याची पुन्हा कायदेशीरपणे चौकशी करून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे प्रथमेश गांगुर्डे याला दिनांक 2 जुलै 2025 रोजी अटक करून दिनांक 3 जुलै 2025 रोजी कोर्टात हजर करून सदर आरोपीस पोलीस कस्टडीचा आदेश असलेला असून सदर गुन्ह्यातील तपासी अंमलदार यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज जप्त केले। सदर घटनास्थळी जागोजागी सीसीटीव्ही लागलेले आहे। सदर सीसीटीव्ही मधील घटनेचे दिवशीचे फुटेजचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होईल की सदर घटनेमध्ये एकूण 7 आरोपींनी मिळून फिर्यादी यांच्यावर नमूद पत्त्यावर म्हणजेच घटनास्थळावरील घरात घुसून सदर कृत्य केलेले आहे। परंतु सदर तपासी अंमलदार यांनी गुन्ह्यामध्ये एकाच आरोपीचा समावेश असल्याबाबत दिनांक 3 जुलै रोजीच्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले। परंतु खरी परिस्थिती बघता गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपींचा सहभाग आहे। परंतु सदर गुन्ह्यातील इतर आरोपी यांना तपासी अधिकारी यांनी अद्याप पावतो अटक केलेली नाहीये। याउलट सदर तपासी अधिकारी यांचे म्हणण्याप्रमाणे सदर अटक आरोपी व्यतिरिक्त इतर आरोपींचा सदर गुन्ह्याशी काही एक संबंध व समावेश नाही असे नमूद केले। वेगवेगळ्या दोन घरफोडीचा प्रसंग घडलेला आहे, परंतु सदर गुन्ह्याबाबत अद्याप पावतो योग्य ती चौकशी झालेली नाहीये। त्यामुळे भारती अहिरे व सुप्रिया अहिरे कुटुंबावर अन्याय झालेला असून घरफोडीत मुद्देमालाचे आरोपी कडून कुठल्याही प्रकारचे हस्तगत झालेला नसून आरोपींना MCR वर जामीन करून सोडण्यात आले। तसेच सदर गुन्ह्यात समाविष्ट असलेले आरोपी हे सराईत गुंड प्रवृत्तीचे त्यांच्यापासून जीवितास देखील धोका आहे। त्यामुळे सदर गुन्ह्यातील तपासी अंमलदार यांना सदर गुन्ह्यातील संपूर्ण आरोपी यांची पुन्हा चौकशी करणे गरजेचे आहे। तसेच दोन्ही गुन्ह्यातील एकूण 14 आरोपी यांची पुन्हा योग्य ती कायदेशीर चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। चर्चा करा। हे असे आहे का सगळे एफआयआर कॉपी आहे त्याची एफआयआर कॉपी आता परत छोटे गुन्हे दाखल करायची तयारी ते खोटे उपोषण देतो खोटे उपोषण करतो। दादासाहेब कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पोलिसांची पब्लिकची दिशाभूल करून खोटे नाटे उपोषण करून दिशात असून संबंधित विनोद सीताराम पवार व त्याच्या परिवार कायदेशीर गुन्हा दाखल करावा। आणि भीमनगरमध्ये आता राहिला होता, पहिले दत्त मंदिरला राहिला। त्याचा काही संबंध नसताना आपल्या घरशी त्याचा काही संबंध नाही। जयश्री गुप्ताचा माझा दावा चालू सामान घरातलं सगळं भरून घेऊन गेला। सगळ्यांचे जबाब झाले 164 प्रमाणे सगळ्यांचे जबाब झालेले देऊन झालेले 160 प्रमाणे जबाब। दुसरी गोष्ट अशी साधारण 2024 मध्ये माझ्या घराच्या घरफोड्या झाल्या। काय मी आनंदनगरमध्ये राहते, नाशिक रोडला उपनगर हद्दीमध्ये। आणि घरफोडी रात्रीच्या वेळेला केली त्यांनी 17 तारखेला नोव्हेंबरच्या 17 तारखेला घरात कोणी नसताना घरफोडी केली। त्याच्यामध्ये फुटेजमध्ये 7 आरोपी आलेले। 7 आरोपी आल्यानंतर सुद्धा डिपार्टमेंटने त्याच्यातून एकच आरोपी धरला गेलेला आहे आणि ते साधारण हे दाखवत आहे का बा हा एकच होता, बाकी तर नव्हते आरोपी त्याच्यामध्ये, त्यांचा काही संबंध नाही। आम्हाला तिथून काही असं म्हणजे CP सरांकडे पण आम्ही जाऊन आलो। सरांनी पण त्यांना सांगितलं का तुम्ही ते आरोपी अटक करा म्हणून, साथीच्या साथी फुटेजमध्ये आल्यामुळे ते आरोपी तुम्हाला अटक करणं गरजेचं आहे। पण आता ते आम्हाला फक्त उडवडीचेच उत्तर नाही, आज करतो उद्या करतो, 2 दिवस थांबा 1 दिवस थांबा अशा प्रकारे चालू आहे। आणि साधारण आम्ही आईवला भेटलो, आमच्या आईवला भेटल्यानंतर आमच्या आईने डायरेक्ट आम्हाला उडवडीची उत्तरं दिले का मी माझ्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही, मी वरिष्ठांचं पण मी वरिष्ठ आहे आणि मला जे योग्य वाटेल मी ते करेल, तुम्हाला जे करायचे ते करा। त्याच्यानंतर त्यांनी 2 दिवस त्या मुलाला ताब्यात ठेवलं। त्याला पोलीस स्टेशनमध्ये पाणी जेवण गुटखा खातोय तो पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर। त्याच्यानंतर त्याला त्यांनी 2 दिवस फक्त PC मागितला आणि लगेच तिसऱ्या दिवशी त्यांनी MCR मागितला। का तर आम्ही CP सरांना भेटायला गेलो म्हणून। पाटील मॅडम भेटल्या, पाटील मॅडमने त्यांना कॉल केला। त्यांना कॉल केल्यानंतर त्यांना असं वाटलं का तुम्ही पाटील मॅडमकडे गेल्या, तर त्यांचा इगो हट झाला। DCP पाटील मॅडमकडे गेलो होतो आम्ही, तर त्याच्यामुळे त्यांनी त्याचा MCR घेऊन तिसऱ्या दिवशी लगेच त्याचा MCR घेतला आणि MCR घेऊन त्या आरोपींना सोडून दिलं। त्यांचा काही तपास घेतला नाही, रिकव्हरी काहीच केली नाही। माझं घर फोडून पूर्ण माझ्या घरातल्या दागदागिने सोनं नाणं गेले, घरातल्या टीव्या झालेल्या 2-2 टीव्या फोडल्या, माझ्या मुलाची एंडीवेअर फोडली, त्याची बुलेट फोडली, त्याची ऍक्टिवा फोडली,
सदरून 7 आरोपी घरात जाताना दिसताय, येताना दिसताय, तरी सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे का हे आरोपी नाही. मला हे सांगा, हे आरोपी का नाही? त्याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला नाही, 1 रुपया सुद्धा त्यांच्याकडून जप्त केलेला नाही. आणि स्वतः मुल्ला साहेबांच्या कोर्टामध्ये, मुल्ला साहेबांच्या पण रिपोर्टमध्ये, ऑर्डरमध्ये मुल्ला साहेबांनी सांगितलं आहे का तुमच्या आईवने MCR मागितला, त्याला मी काय नाही करू शकत. मी राहणार गुरुदर्शनापर्यंत फ्लॅट नंबर 3 मध्ये CP साहेबांना आम्ही 26 ऑक्टोबर 2024 अर्ज केला होता, परंतु कुठली ॲक्शन झाली नाही. आणि त्याच्यानंतर 7 महिन्यांनी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर CCTV मध्ये 7 आरोपी आहे, त्यापैकी एकच आरोपीवर गुन्हा दाखल करून थातूर केस करून आणि त्याला MCR भेटला. तर तेव्हा त्याचा जामीन रद्द करण्यात यावा आणि IOची बदली करून आम्हाला नवीन IOची चौकशी व्हावी व गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी ही विनंती. तुम्ही पोलीस स्टेशन मला काय बोलले ते? पोलीस स्टेशनला गेले, आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो एवढंच सांगितलं. त्याच्यानंतर 7-8 महिन्यांनी गुन्हा दाखल केला, ते पण खूप रिक्वेस्ट करून केलेलं आहे, आता पाया पडून केलेलं आहे. आणि IO कुठल्याही योग्य रीतीने तपास केलेला नाही आहे IOनी. तर तुम्हाला न्याय भेटला नाही तर तुम्ही जर आम्हाला या गोष्टीचा त्यांचा जामीन रद्द न झाल्यास, कायदेशीर कारवाई न रद्द झाल्यास, CP साहेबांच्या आदेशाला सुद्धा न जुमानता जर ह्या गोष्टीची त्वरित कारवाई न झाल्यास, IOची बदली न केल्यास IOवर कायदेशीर कारवाई करावी, CDR प्रमाणे त्यांची चौकशी करावी आणि चौकशी करून जे चौकशी निष्पन्न झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा IOवर बी आणि आम्हाला न्याय मिळावा. न न्याय भेटल्यास आमरण उपोषण आम्ही करणार आहोत. मी भीमनगर बेला डिसोजा रोड तिथे राहत होते. सदरून 18 नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारात विनोद सीताराम पवार, त्याचा मुलगा मुलगी व रेखा पवार यांनी माझ्या घराचं लॉक तोडून माझं सर्व सामान परागंद केलेलं आहे. आणि त्यानंतर मी त्याला वारंवार विनंती केली की माझं सामान वापस कर, तर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या व माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, तुझे हातपाय तोडल, तुझी धिंड काढेल, वाटेल तसं विकृत स्वभावाचा तो माणूस आहे, तो मला खूप घाणघाण बोलला. त्यानंतर वारंवार मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा अजूनही तो अटक केलेला नाही किंवा त्याच्या परिवारचा एकही सदस्य अटक केलेला नाही. ते फरार आहे सगळे आणि ते तिथेच राहतात. तिथे राहून ते मला धमक्या देतात, तिथे यायचं नाही. जिथे मी क्लासेस चालवत होते त्या लोकांना सुद्धा यांनी धमकी दिलेली आहे का हिला इथे क्लासेसला जागा द्यायची नाही, मी सर्वांना हे करेल, मी असं करेल. तो दादागिरी करतो, लोकांना सांगतो का मी पत्रकार आहे. तो पत्रकार नसून तो एक खोटारडा माणूस आहे, तो विकृत स्वभावाचा माणूस आहे. तो चोरी केलेली, तो चोर आहे, त्याचा पूर्ण परिवार हा चोर आहे आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. तो एक विकृत स्वभावाचा माणूस आहे. त्याने काहीही कारण असताना माझ्या परिवारावर खोटी अॅट्रॉसिटी केली, जबकि आम्ही SC मध्ये येतो, आम्ही SC कॅटेगरीमध्ये येतो, आम्ही स्वतः समाज आहोत. आदरणीय SP सरांनी त्यांना पोलिसांना फोन केला का यांच्यावर सगळ्यांना ताब्यात घ्या. अजूनही आरोपी ताब्यात नाही आहेत आणि सगळे आरोपी फिरतायत, चांगलं त्यांचं चांगलं जीवन जगतायत. आणि माझं सगळं सामान चोरी झालेलं असताना सुद्धा मी आज रस्त्यावर आहे. मागच्या 8 महिन्यापासून मी पूर्ण पुरावे पोलीस स्टेशनला वेळोवेळी जमा केलेले असताना सुद्धा अजूनही आरोपी अटक झालेले नाहीये. मला न्याय पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत जर मला न्याय भेटला नाही तर मी उपोषण करेल. आणि रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.